इतिहास व राज्यशास्त्र इयत्ता 10वी. धडा पहिला. इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा. 1.1 इतिहास लेखनाची परंपरा. 1.2 आधुनिक इतिहास लेखन. 1.3 युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन. 1.4 महत्त्वाचे विचारवंत. गतकाळात घडून गेलेल्या घटनांची क्रमशः संगती लावून त्यांचे आकलन करून घेणे या उद्दिष्टाने इतिहासाचे संशोधन, लेखन आणि अभ्यास केला जातो. ही एक अखंडितपणे चालणारी प्रक्रिया असते. वैज्ञानिक ज्ञानशाखांमध्ये उपलब्ध ज्ञानांची सत्यता पडताळून पाहण्यासाठी प्रायोगिक पद्धती आणि प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब केला जातो. या पद्धतीच्या आधारे विविध घटनांच्या संदर्भातील सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणे आणि ते नियम पुन्हा पुन्हा सिद्ध करता येणे शक्य असते. इतिहास संशोधनामध्ये प्रायोगिक पद्धती, प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब करणे शक्य नसते, कारण इतिहासातील घटना घडून गेलेल्या असतात तेव्हा त्यांच्या निरीक्षणासाठी आपण तेथे नसतो व त्या घटनांची पुनरावृत्ती करता येत नाही. तसेच सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणे आणि ते नियम सिद्ध करता येणे शक्य नसते. सर्वप्रथम ऐतिहासिक दस्तऐवज लिहिण्यासाठी ज्या भाषेचा आणि लिपीचा वापर केला गेला असेल त्यांचे वाचन करण्यासाठी आणि त्याचा अर्थ समजण्यासाठी ती भाषा आणि लिपी जाणणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते. त्यानंतर अक्षरवटिका म्हणजे अक्षराचे वळण, लेखकाची भाषाशैली, वापरलेल्या कागदाच्या निर्मितीचा काळ आणि कागदाचा प्रकार, अधिकारदर्शक मुद्रा यासारख्या विविध गोष्टींचे जाणकार संबंधित दस्तऐवज अस्सल आहेत की नाही ते ठरवण्यास मदत करू शकतात. त्यानंतर इतिहास तज्ज्ञ ऐतिहासिक संदर्भाच्या तौलनिक विश्लेषणाच्या आधारे दस्तऐवजातील माहितीच्या विश्वासार्हतेची पडताळणी करू शकतात. इतिहास संशोधन पद्धती यामध्ये एकूण 6 विभाग आहेत. त्यामधील 1 उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संदर्भ तपासणे. 2 इतिहासाच्या साधनांचे चिकित्सक संशोधन. 3 संभाव्य परिकल्पना मांडणे. 4 ऐतिहासिक संदर्भाशी निगडित योग्य प्रश्नांची मांडणी करणे. 5 विशिष्ट ऐतिहासिक घटनांचा उपलब्ध माहितींचे स्थलकालात्मक संदर्भ तसेच ऐतिहासिक अभ्यास पद्धतीच्या विविध संकल्पनात्मक चौकटींचे आकलन करून घेणे. आणि 6 ऐतिहासिक माहितींचे संकलन, ऐतिहासिक बदलांना कारणीभूत असणाऱ्या प्रक्रियांचे स्वरूप अधोरेखित करणे आणि त्यांचे तौलनिक विश्लेषण करणे. पान क्रमांक 2 इतिहास संशोधनास सहाय्यभूत होणाऱ्या विविध ज्ञानशाखा व संस्था आहेत. उदाहरणार्थ पुरातत्व, अभिलेखागार, हस्तलिखितांचा अभ्यास, पुराभिलेख, अक्षरवटिकाशास्त्र, भाषारचनाशास्त्र, नाणकशास्त्र, वंशावळीचा अभ्यास इत्यादी. 1.2 आधुनिक इतिहास लेखन. आधुनिक इतिहास लेखनाच्या पद्धतीची 4 प्रमुख वैशिष्ट्ये सांगितली जातात. 1 ही पद्धती शास्त्रशुद्ध आहे. तिची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते. 2 हे प्रश्न मानव केंद्रित असतात, म्हणजेच ते भूतकाळातील विविध मानवी समाजाच्या सदस्यांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृती संबंधात असतात. पान क्रमांक 3 इतिहासात त्या कृतींचा संबंध दैवी घटना किंवा देवदेवतांच्या कथा कहाण्यांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही. 3 या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असतो, त्यामुळे इतिहासाची मांडणी तर्क सुसंगत असते. 4 मानवी जातीने भूतकाळात केलेल्या कृतींच्या आधारे मानवजातीच्या वाटचालीचा वेध इतिहासात घेतला जातो. वरील वैशिष्ट्यांनी युक्त असलेल्या आधुनिक इतिहास लेखनाच्या परंपरेची बीजे प्राचीन ग्रीक इतिहासकारांच्या लेखनात आढळतात असं मानलं जातं. हिस्ट्री हा शब्द ग्रीक भाषेतील आहे. इसवी सन पूर्व 5व्या शतकात होऊन गेलेल्या हेरोडोटस या ग्रीक इतिहासकाराने तो प्रथम त्याच्या द हिस्ट्रीज या ग्रंथाच्या शीर्षकासाठी वापरला. 1.3 युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन. इसवी सनाच्या 18व्या शतकाच्या काळापर्यंत युरोपमध्ये तत्वज्ञान आणि विज्ञान या क्षेत्रांमध्ये लक्षणीय प्रगती झाली. वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करून सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तवांचाही अभ्यास करता येणं शक्य आहे असा विश्वास विचारवंतांना वाटू लागला होता.
पुढील काळात युरोप अमेरिकेमध्ये इतिहास आणि इतिहास लेखन या विषयासंबंधी खूप विचारमंथन झाले. इतिहास लेखनामध्ये वस्तुनिष्ठतेला महत्त्व येत गेले. 18व्या शतकाच्या आधी युरोपमधील विद्यापीठांमध्ये सर्वत्र ईश्वरविषयक चर्चा आणि तत्संबंधीचे तत्वज्ञान या विषयांनाच अधिक महत्त्व दिले गेले. परंतु हे चित्र हळूहळू बदलू लागले. इसवी सन 1737 मध्ये जर्मनीमधील गॉन्टिंगेन विद्यापीठाची स्थापना झाली. या विद्यापीठात प्रथमच इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त झाले. त्या पाठोपाठ जर्मनीमधील इतर विद्यापीठेही इतिहासाच्या अभ्यासाची केंद्र बनली. 1.4 महत्त्वाचे विचारवंत. इतिहास लेखनाचे शास्त्र विकसित होण्यात अनेक विचारवंतांचा हातभार लागला. त्यातील काही महत्त्वाच्या विचारवंतांची माहिती घेऊया. रेने देकार्त 1596 ते 1650. इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक साधनांची, विशेषतः कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे, असं मत आग्रहाने मांडले जात होते. त्यामध्ये रेने देकार्त हा फ्रेंच तत्त्वज्ञ अग्रभागी होता. त्याने लिहिलेल्या डिस्कोर्स ऑन द मेथड या ग्रंथातील एक नियम शास्त्रशुद्ध संशोधनाच्या दृष्टीने फारच महत्त्वाचा मानला जातो. एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापि करू नये, हा तो नियम होय. व्हॉल्टेअर 1694 ते 1778. व्हॉल्टेअरचे मूळ नाव फ्रान्सवा मरी अरुए असे होते. व्हॉल्टेअर या फ्रेंच तत्त्वज्ञानाने इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाजाच्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती इत्यादी गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे, हा विचार मांडला. त्यामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा, हा विचार पुढे आला. त्या दृष्टीने व्हॉल्टेअर आधुनिक इतिहास लेखनाचा जनक होता असं म्हणता येईल. पान क्रमांक 4. जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगल 1770 ते 1831. या जर्मन तत्त्वज्ञानाने ऐतिहासिक वास्तव्य तर्कशुद्धतेने मांडले गेले पाहिजे यावर भर दिला. इतिहासातील घटनाक्रम प्रगतीचे टप्पे दर्शवणारा असतो. त्याचबरोबर इतिहासाची मांडणी इतिहासकाराला वेळोवेळी उपलब्ध होत असलेल्या पुराव्यानुसार बदलत जाणे स्वाभाविक असते, असे प्रतिपादन त्याने केले. त्याच्या विवेचनामुळे इतिहासाच्या अभ्यास पद्धती विज्ञानाच्या पद्धतींपेक्षा वेगळ्या असल्या तरी त्या कमी प्रतीच्या नाहीत, अशी अनेक तत्त्वज्ञानांची खात्री पटली. एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस या ग्रंथामध्ये त्याची व्याख्याने आणि लेख यांचे संकलन आहे. हेगलने लिहिलेले रिझन इन हिस्ट्री हे पुस्तक प्रसिद्ध आहे. लिओपोल्ड वॉन रांके 1795 ते 1886. 19व्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर प्रामुख्याने बर्लिन विद्यापीठातील लिओपोल्ड वॉन रांके यांच्या विचारांचा प्रभाव होता. त्याने इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धती कशी असावी ते सांगितले. मूळ दस्तऐवजांच्या आधारे प्राप्त झालेली माहिती ही सर्वाधिक महत्त्वाची आहे यावर त्याने भर दिला. तसेच ऐतिहासिक घटनांशी संबंधित असलेल्या सर्व प्रकारची कागदपत्र आणि दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्याने सांगितले. अशा पद्धतीने ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचता येणे शक्य आहे असा विश्वास त्याने व्यक्त केला. इतिहास लेखनातील काल्पनिकतेवर त्याने टीका केली. त्याने जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर दिला. द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या ग्रंथामध्ये त्याच्या विविध लेखाचे संकलन आहे. कार्ल मार्क्स 1818 ते 1883. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात कार्ल मार्क्स याने मांडलेल्या सिद्धांतामुळे इतिहासाच्या दृष्टिकोनात महत्त्वाचा बदल घडवून आणणारी वैचारिक प्रणाली अस्तित्वात आली. इतिहास अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो. माणसांमधील नातेसंबंध त्याच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर अवलंबून असतात. समाजातील वेगवेगळ्या घटकांना ही साधने समप्रमाणात उपलब्ध होत नाही. त्यातून समाजाची वर्गवार आधारित विषम विभागणी होऊन वर्गसंघर्ष निर्माण होतो. पान
5. मानवी इतिहास अशा वर्ग संघर्षाचा इतिहास असून ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादन साधने असतात तो इतर वर्गांचे आर्थिक शोषण करतो अशी मांडणी त्यांनी केली. त्याचा दास कॅपिटल हा ग्रंथ जगप्रसिद्ध आहे. ॲनल्स प्रणाली 20व्या शतकाच्या सुरुवातीमध्ये फ्रान्समध्ये ॲनल्स नावाने ओळखली जाणारी इतिहास लेखनाची प्रणाली उदयाला आली. ॲनल्स प्रणालीमुळे इतिहास लेखनाला एक वेगळीच दिशा मिळाली. इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी, राजे, महान नेते आणि त्या अनुषंगाने राजकारण, मुत्सद्देगिरी, युद्ध यांच्यावर केंद्रित न करता तत्कालीन हवामान, स्थानिक लोक, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची साधनं, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यासारख्या विषयांचा अभ्यास करणंही महत्त्वाचं मानलं जाऊ लागलं. ॲनल्स प्रणाली सुरू करण्याचे आणि तिचा विकास करण्याचे श्रेय फ्रेंच इतिहासकारकांना दिले जाते. स्त्रीवादी इतिहास लेखन. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना. सिमॉन द बोव्हार या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली. स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबर इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला गेला. त्यानंतर स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य यासारख्या विविध पैलूंचा सविस्तर विचार करणारे संशोधन सुरू झाले. 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला गेलेला दिसतो. मायकेल फुको 1926 ते 1984. 20व्या शतकातील फ्रेंच इतिहासकार मायकेल फुको याच्या लिखाणातून इतिहास लेखनाची एक नवीन संकल्पना पुढे आली. त्याच्या आर्किओलॉजी ऑफ नॉलेज या ग्रंथामध्ये त्यांनी इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे असं प्रतिपादन केलं. पुरातत्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोहोचणं हे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो याकडे त्यांनी लक्ष वेधलं. फुको यांनी इतिहासातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला. म्हणून त्याने या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असं म्हटलं आहे. इतिहासकारांनी पूर्वी विचारात न घेतलेल्या मनोविकृती, वैद्यकशास्त्र, तुरुंगव्यवस्था यासारख्या विषयांचा त्याने इतिहासाच्या दृष्टीतून विचार केला. आधुनिक इतिहास लेखनाची व्याप्ती अशा रीतीने सतत विस्तारित केली. साहित्य, स्थापत्य, शिल्पकला, चित्रकला, संगीतकला, नृत्यकला, नाट्यकला, चित्रपट निर्मिती, दूरदर्शन यासारख्या विविध विषयांचे स्वतंत्र इतिहास लिहिले जाऊ लागले.